अध्यक्ष महोदय धन्यवाद। विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे आणि विरोधी पक्षाला त्यांची आठवण करून देण्यासाठी आपण जी मला संधी दिली त्याबद्दल आपले आभारी आहे। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शेतकरी असेल, कामगार असेल, विद्यार्थी असेल, गोरगरीब जनता असेल आणि विशेषतः माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणी असतील, यांच्या भावनांचा आदर करून या सरकारने चांगले निर्णय घेतलेले आहेत। जे निर्णय पूर्वीच्या काळात घ्यायला पाहिजे होते ते घेतलेले नाही आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी या महायुतीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचं महाराष्ट्रातील जनता हे अतिशय स्वागत करते आणि म्हणूनच 2019 पेक्षा 2024 मध्ये या महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने आशीर्वाद दिला, परमेश्वराने आशीर्वाद दिला, त्यामुळे बाजूच्या घरामध्ये पोटदुखी सुरू झाली। हे तर पूर्वीपासूनचं उदाहरण आहे, हे आजचं नाही आहे। आपल्या घराचं पोरगं जन्माला आलं तर बाजूवाल्याच्या घरी बोंबाब चालू होते आणि म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये आमच्या खेडेगावामध्ये त्या हरभऱ्याच्या घुगऱ्या शिजवून प्रत्येकाच्या गावात वाटायच्या घरोघरी, की बाजूला पोटदुखी होऊ नये हे म्हणून एक औषध होतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांनी पण तेच उदाहरण घेऊन या मुंबई शहरातील काही विरोधकांचे पोटदुखी होऊ नये म्हणून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे दवाखाना काढला। ही विकासाची कामं आहेत। आणि दुसऱ्याची पोरं आपल्या मांडीवरती घ्यायची काही गरज नाही आहे। आमच्या स्वतःच्या घरामध्ये मला स्वतःला 2 मुलं आहेत, त्यामुळे मला दुसऱ्याची मुलं घ्यायची गरज नाहीये। आपण कुणाच्या मांडीवर जाऊन बसलात, आपण पहिला कुणाची मांडी तोडून बाहेर आलात आणि परत आपण त्या ठिकाणी ब्रिटिशन बाई आहे, ब्रिटिशची बाई आहे हे सांगत होता, त्यावेळेस आम्ही सोडून आलात आणि परत जाऊन त्या मांडीवरती बसलात। आम्हाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा एक कानमंत्र आहे। साहेबांनी सांगितलं होतं, किती कठीण प्रसंग आला तरी, कितीही कठीण प्रसंग आला तरी, जाधव साहेब ऐकून घ्या, आपण ज्येष्ठ आहात, ऐकून घ्या, आम्ही पण इतिहास सांगतो, आम्ही पण मातोश्रीचं सांगतोय, आम्ही पण मातोश्रीचे दरवाजे पाहिलेले आहेत, आम्ही पण त्या दरवाज्यावरती, त्या उंबरट्यावरती आमचं माथं टेकलेलं आहे। त्यामुळं अध्यक्ष महोदय, आम्हाला बाळासाहेबांनी कानमंत्र दिलेला आहे, त्या कानमंत्रामधून सांगितलेलं आहे, कितीही कठीण प्रसंग आला तरी काँग्रेसच्या चालते, तुम्ही पण आमच्या बरोबरच होता, तुम्ही माझ्या बरोबरच होता, तुम्ही पण मला तेच मार्गदर्शन करत होता त्यावेळे। अध्यक्ष महोदय हेच होते माझ्या बरोबर, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे विधान परिषद सदस्य होते, हे मी विसरलो नाहीये आणि म्हणून हा सन्मान त्यांचा बाळासाहेबांनी केलेला आहे आणि जे बाळासाहेबांनी केले ते हृदयामध्ये ठेवण्याचं हे शिवसेनेकाचं काम आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बाळासाहेबांनी सांगितलं होतं, किती कठीण प्रसंग आला तरी आदरणीय जाधव साहेब, काँग्रेसच्या वळणीला जाऊ नका, दुकान बंद करा आपलं, आणि म्हणून वेळ प्रसंग आला तर आपलं पक्ष घरी बसू, आपला पक्ष घरी बसू, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून, या दृष्टिकोनातून जे महाराष्ट्रामध्ये या महायुती सरकारने केलेल्या कामाचा गौरव करणं हे यांचं परम कर्तव्य होतं। जाधव साहेब तुम्ही त्याच ठिकाणी बसून बाळासाहेबांच्या विचाराबद्दल आम्हाला शिकवत होता, तुम्ही सिनियर होता, आम्हाला तुम्हीच सांगितलं होतं की हे विचार घेऊन पुढे चाललं पाहिजे आणि तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि म्हणून त्या विचाराचा आदर करून महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगली कामं केलेली आहेत। आता त्यांच्याकडं अध्यक्ष महोदय फक्त बोलायला जमतं, परंतु खरी परिस्थिती ऐकायची त्यांच्याकडे ताकद पण नाहीये आणि म्हणून काही बसलेले माझे मित्र आहेत ते ऐकतील। अध्यक्ष महोदय, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं,
हे सांगतायत ना झोपडपट्टी झोपडपट्टी. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं मुंबईमध्ये झोपडपट्टी मुक्त झालं पाहिजे. पैसे कमी आहे. मुंबईमध्ये गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे. माझा आमदार फंड आणि त्याच बाळासाहेबांचं स्वप्न घेऊन आमचं महायुतीचं सरकार झोपडपट्टीमध्ये पुनर्वसनाच्या माध्यमातून गोरगरिबांना 180 स्क्वेअर फीट नाही, 270 स्क्वेअर फीट नाही आहे, 305 स्क्वेअर फीटचं त्या गोरगरिबाला हक्काचं घर द्यायचं काम करत आहे. हे आमचं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांचं दुसरं स्वप्न हे आमच्या महायुतीच्या सरकारने प्रस्तावित केल्यानंतर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की या देशामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अभिमान आहे माझ्यासारख्या शिवसैनिकाला की माझ्या दैवताचं स्वप्न, माझ्या हिंदू हृदय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न देशाचे पंतप्रधानांनी स्वतःचं स्वप्न म्हणून त्या ठिकाणी देशाच्या हिताचं काम केलं. आमच्या हिंदुत्वाच्या सनातन धर्माच्या भावनांचा आदर केला. त्याच्याबद्दल अभिमान आहे आम्हाला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे सांगतात की या शासनाच्या चांगल्या चांगल्या जागा शासनाने कुणाला तरी दिल्या. धारावीचा प्रकल्प अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या काळातच आला होता. तुम्ही राबवला असतं तर मग तुम्ही काय विकासाला जमीन दिली का? त्यांच्याकडून झालं नाही आहे. आणि म्हणून महायुतीच्या सरकारने धारावीसारखा प्रकल्प हातामध्ये घेऊन धारावीतील माझ्या गोरगरिबांना हक्काचं घर देण्याचं काम, जे छोटे मोठे व्यवसाय आहेत त्या व्यावसायिकाला चांगला गाळा द्यायचं काम. अध्यक्ष महोदय, अभिमानाने सांगेल की जे मिठी नदीच्या प्रकल्पामध्ये 2008-2009 मध्ये कैलास पाटील बसा ऐका, खरी गोष्ट पण ऐका. आणि म्हणून हा इकडे येत असेल तर या, स्वागत करतो. आता इकडे या, स्वागत करतो. अध्यक्ष महोदय यांचंही स्वागत करतो, जाहीर प्रवेश आहे. म्हणून अध्यक्ष महोदय 2008-9 मध्ये काँग्रेस सरकारने घेतलेला निर्णय आजपर्यंत पूर्ण झाला नव्हता. अध्यक्ष महोदय, ज्यांच्या घरावरून पाणी जात होतं, ज्यांच्या घरावरून पाणी जात होतं, अध्यक्ष महोदय, ज्यांच्या घरावरून पाणी जात होतं त्या घरावरून पाणी जात असताना अध्यक्ष महोदय ज्यांच्या घरावर पाणी जात असताना या सरकारला दिसलं नाहीये. संधी देतो काय? मी त्यांना बोलायला संधी देतो ना. अध्यक्ष महोदय, ते पाटील आहेत, गावचे पाटील आहेत. अध्यक्ष महोदय, ते गावचे पाटील आहेत, त्यांनी ऐकावं. अध्यक्ष महोदय, गावच्या पाटलांना गावच्या लोकांचं ऐकावं लागतं. गावच्या पाटलांनी ऐकायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, डायबिटीज झाल्यानंतर कडू औषध दिलं जातं. कडू औषध कुणाला सहन होत नाहीये, खरं बोललेलं कुणाला सहन होत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सांगू इच्छितो की 2008-2009 मध्ये तसेच बोलतात. 2006 मध्ये लोकांच्या घरावर पाणी गेलं होतं. माझ्या मिठी नदीमध्ये लोकांच्या घरावर पाणी गेलं, अनेक लोक वाहून गेली. या सरकारला दिसलं नाहीये. परंतु महायुतीच्या सरकारने त्याच लोकांची घरं आता ऐका ना, आता ऐका. मी पण साहेब आघाडीमध्ये आहे ना, सदस्य होतो. मी रडलो, मी हात जोडले मुख्यमंत्र्याला. अध्यक्ष महोदय, वर्षामध्ये मी माझ्या लहान मुलाच्या अंगावरती घासलेट टाकलं की जे लोक वाहून जात आहेत, जी लोक मेलेले आहेत, त्यांच्या हक्काचं घर द्या म्हणून. नाही मुख्यमंत्र्याला ऐकायला आलं. त्याच ठिकाणी नगरविकास मंत्री असणाऱ्या त्या मंत्र्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, मामा घाबरू नकोस, तुझ्या लोकांना घरं देणार. हे महायुतीचे मंत्री आहेत, हे महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जे प्रकल्प गरिबांसाठी राबवला होता, मिठी नदीचा असेल, विमान प्राधिकरणाचा असेल, त्या लोकांना 3,500 लोकांना घरं द्यायचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून त्या जागा, कुर्ल्याची जागा कोणी सांगितलं इथं की कुर्ल्याची मोक्याची जागा दुसऱ्याला दिली. अहो, जागा ह्यांनी दिली, काम आम्ही करून घेतलं. हे आमचं महायुतीचं सरकार आहे. अध्यक्ष महोदय, आता या ठिकाणी एक वाक्य सांगतो. आव्हाड साहेब माझे मित्र आहेत, आव्हाड साहेबांनी याच्यावरती लक्ष द्यावं. अध्यक्ष महोदय, माझं नाव घेतलं आहे ना, मित्र आहेत माझे. हा, मित्र म्हणून नाव घ्यायचा अधिकार आहे मला. बोला. त्यांनी उद्या सांगावं की नाही, आपल्या मित्रत्वामध्ये आम्ही घटस्फोट घेतलेला आहे, तलाक घेतलेला आहे, तलाक. तरी सांगावं. अध्यक्ष महोदय, ह्यालाच बंदी आहे, ह्यालाच बंदी आणली, ह्यालाच बंदी आणली. हा, आपल्या मित्र आहेत दोघे, ह्यालाच बंदी आणलेली आहे. आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेबांनी
ह्याच तुमच्या वाक्याला बंदी आणलेली आहे आणि तोच तुम्ही अन्याय करत असता. अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं की वक्फ बोर्डच्या जमिनी विकल्या गेल्या. महायुती सरकारच्या काळामध्ये एक उदाहरण दाखवा, एक. अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून जे हे बोलले ना त्यांना मी अनेक उदाहरण दाखवतो. 2009 ते 2014, 2007 ते 2009 या कालामध्ये त्या वक्फ बोर्डचा असणारा मंत्री याची फाईल शासनाच्या दरबारी आहे. अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला, तुम्ही अभ्यासू आहात, माझे जुने मित्र आहात, ही फाईल ओपन करा. त्यावेळचा मंत्री कोण होता आणि त्या वक्फ बोर्डची जमीन ही कुणाला विकली, किती भ्रष्टाचार केला, हा खरा लोकांना दाखवून द्या. दूध का दूध, पाणी का पाणी, महायुतीने केलं का आघाडीच्या सरकारने केलं हे लोकांना कळू द्या. आणि त्यावेळेचा मंत्री कोण आहे तेही लोकांना कळू द्या. त्याच्या काळामध्ये झालेला हा भ्रष्टाचार आहे. समाजाचा मंत्री होता, समाजाची जागा विकली, हे सांगता तुम्ही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी फक्त एकच वाक्य बोलतो. हे सर्व होत असताना अध्यक्ष महोदय वसई विरार या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, वसई विरार रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काही अनधिकृत गाळे आत्ता बांधायचं काम सुरू आहे. एका विशेष समाजाचे हे गाळे आहेत. याचा उद्देश काय, याचा सखोल अभ्यास करावा. कारण याच्या शेजारी देशातलं, आशिया खंडातलं सर्वात मोठं बंदर तयार होणार आहे. हे डोळ्यासमोर ठेवून याला धोका देण्यासाठी आपण पाहिलं असेल अध्यक्ष महोदय, प्रभू रामचंद्राची पालखी अडवली गेली होती, धार्मिक सणाच्या वेळी पालखी अडवली होती. इथं तर देशाचं बंदर होत आहे. म्हणून अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे. याची चौकशी करून त्यांचा ध्येय काय याची चौकशी करावी. आपण बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.